नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय सेल्फ निहाल. वेलकम बॅक टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. तर आज आपण बघणार आहोत उत्पन्नाची गणना कशी केली जाते, म्हणजे उत्पन्न कसं काढलं जातं, प्रॉफिट किंवा आपलं इन्कम जे आहे ते कसं काढलं जातं. काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण बघणार आहोत आजच्या सेशनमध्ये. तर सर्वांनी शेवटपर्यंत हा सेशन पाहायचा आहे, कारण इन्कम काढल्याशिवाय आपल्याला त्याच्यावरती टॅक्सेबल किती आहे आणि टॅक्स किती लावावा हे काढता येत नाही. त्यासाठी आपल्याला इन्कम काढणं गरजेचं आहे. तर इन्कमची गणना कशी केली जाते, कुठला डेटा आपल्याला दिला जातो, त्या डेटावरून आपल्याला ते इन्कम कसं काढायचं ते आज पूर्णपणे आपण शिकणार आहोत. तर शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजपासून आपली नवीन बॅच सुरू झालेली आहे. जर तुम्ही जॉईन केले नसेल तर तुम्ही आता सुद्धा ती जॉईन करू शकता. तुम्ही आता जॉईन केलात तर काहीही आणखीन मिस झालेलं नाहीये. तुम्ही आता सुद्धा तयारी सुरू करू शकता. ठीक आहे. जर तुम्ही आज जॉईन कराल तर तुम्हाला डिस्काउंट मध्ये हा जो कोर्स आहे पेपर 2 चा मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत. त्यासोबत कंप्लीट सिलेबस नोट्स जे की मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहेत. त्यासोबत फुल सिलेबस मॉक टेस्ट असतील, PYQs विथ एक्सप्लेनेशन, देन मॅरेथॉन्स, 4000 पेक्षा जास्त MCQचं सीरीज तुम्हाला मिळणार आहे, ज्याची प्रॅक्टिस करून तुम्ही तुमचं प्रिपरेशन बूस्ट करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपर 1 चा जो कोर्स आहे तो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट यामध्ये मिळणार आहे. आज जर तुम्ही जॉइन कराल तर तुम्हाला डिस्काउंट मिळेल आणि हा जो कोर्स आहे तुम्हाला या स्क्रीनवरती दिसत असेल, तुम्हाला त्या फीसमध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीही मिळणार आहे. तर आजच जॉइन करा. जॉइन करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल, त्या नंबरवरती तुम्हाला WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करायचा आहे जॉइन करण्यासाठी, किंवा तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू सुद्धा जॉइन करू शकता. बघा, ग्लोबल ऑनलाईन तुम्हाला सर्च करायचं आहे प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च केल्यानंतर तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन दिसेल. ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. अशा प्रकारे ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला असं स्क्रीनवरती दिसेल. स्क्रीनवरती काय करायचं, सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे MS सेट पेपर 2 कॉमर्स. ओके. सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथे कोर्स दिसेल. तो कोर्स तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन स्टेप्स फॉलो करायचे आहेत. एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केलात की कंटेंट फोल्डरमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी, तुमचा जो मटेरियल आहे तो तुम्हाला दिसून जाईल आणि तुमचं प्रिपरेशन तुम्ही स्टार्ट करू शकता. तर अजिबात वेळ घालवायचा नाही. आजच्या आजच तुम्ही स्टार्ट करायचं प्रिपरेशन, कारण एक्झामिनेशन पर्यंत आपलं प्रिपरेशन बळकट झालं पाहिजे. ठीक आहे. सी फ्रॉम द फॉलोइंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला दिलेलं आहे बिझनेसचं. ठीक आहे. ऑफ एक्स. ठीक आहे. एक्सचं आपल्याला मिस्टर एक्सचं काय दिलेलं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे फॉर इयर एंडिंग 31 मार्च 2022 है ना. कॉम्प्युट हिज बिझनेस इन्कम. ओके. मग यामध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे. यामध्ये सर्व एक्सपेन्सेस आणि इन्कम आहे. यामध्ये बघा, ऑफिस सॅलरी आहे 15,000, जनरल एक्सपेन्सेस आहेत, डेप्रिसिएशन, ॲडव्हर्टाइजमेंट, डोनेशन, GST पेड वगैरे वगैरे. त्यानंतर शेवटी नेट प्रॉफिट दिलेला आहे. ठीक आहे. ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे. ओके. त्यानंतर काही इन्कम्स दिलेले आहेत. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये अलाउएबल डेप्रिसिएशन वॉज 10,000 रुपीज. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस इन्क्लूड फर्निचर परचेस्ड रुपीज 2,500. ओके. त्यानंतर आहे ऑफिस सॅलरीज इन्क्लूड सॅलरीज पेड है ना टू मिस्टर एक्स 3,000 रुपीज and Mrs. X BCom writes the accounts of business. ठीक है. And fourth, advertisement includes 2,500 for the advertisement in souvenir of the political party. ठीक आहे. 2,500 हे ॲडव्हर्टाइजमेंटसाठी गेलेले आहेत पॉलिटिकल पार्टीच्या. त्यानंतर अलाउएबल डेप्रिसिएशन 10,000 आहे. जनरल एक्सपेन्सेस 2,500 आहेत. हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन आणि पूर्ण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. त्यावरून आपल्याला काढायचं बिझनेसचा इन्कम किती झालेला आहे. ठीक आहे. तर या सर्व गोष्टी आपण काढूया. बघा, यामध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी ऍड करायच्या आहेत आणि काही गोष्टी डिडक्ट करायच्या आहेत, लेस करायच्या आहेत. ओके. सुरुवातीला जो नेट प्रॉफिट आहे ना, नेट प्रॉफिट ॲज पर दी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो आहे, नेट प्रॉफिट P&L अकाउंटचा है ना, तो किती आहे 69,000 आहे.
है ना, दिलेला आहे ना आपल्या अकाउंट्समध्ये 69,000 है ना. मग त्यामध्ये आपण काय काय गोष्टी ऍड करत जाऊया. ओके, परचेस ऑफ फर्निचर, फर्निचरचा परचेस आहे ना, किती आहे 2,500. इनर मध्ये लिहूया आपण, है ना. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑफ प्रोप्रायटर, किती आहे 3,000 रुपये, है ना, 3,000 रुपये आहे. त्यानंतर आहे बॅड डेब्ट्स रिझर्व, यावरती थोडं लिहायला प्रॉब्लेम येत आहे, है ना. बॅड डेब्ट्स रिझर्व है ना 5,000 रुपीज. ओके, त्यानंतर आहे डेप्रिसिएशन, ऍक्च्युअल पेन पेक्षा आणि यामध्ये थोडस अवघड चाललेलं आहे, सो प्लीज अंडरस्टँड. डेप्रिसिएशन आहे 15,000. ओके, त्यानंतर आहे डोनेशन, डोनेशन आहे 5,000. ओके, त्यानंतर आहे ॲडव्हान्स इन्कम टॅक्स, तो किती आहे, पर्सनल एक्सपेंडिचर 4,000 रुपीज, है ना. त्यानंतर आहे इन्कम टॅक्स फॉर लास्ट असेसमेंट, तर लिहितो इथून फॉर लास्ट असेसमेंट, है ना, किती आहे 3,000. ओके, त्यानंतर आहे ॲडव्हर्टाइजमेंट, आय होप तुम्हाला हे सर्व समजलेलं असेल. 2,500 क्लिअर. 2,500 इतकं काय आहे ॲडव्हर्टाइजमेंट आहे. या सर्वांची टोटल केली तर आपल्याला मिळतं 40,000, है ना. 69,000 प्लस 40,000 किती होतात 1,09,000 होतात. ओके, यामध्ये 1,09,000 आपण लिहूया, राईट. आता यामध्ये आपण डिडक्ट करूया, लेस करूया. इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट, ठीक आहे 4,100. 1 सेकंड, 4,100 है ना. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कंपनी डिपॉझिट्स, है ना, ते किती आहे 7,600. ओके, त्यानंतर हे जे डेप्रिसिएशन आहे, है ना, डेप्रिसिएशन है ना, 10,000. डायरेक्टली आउटर लिहिलं तरी चालेल. इन्कम टॅक्स रिफंड, है ना 1,000. आता याची टोटल झाली, ती झाली 22,700. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आता 1,09,000 मायनस
22,700 है ना. किती होतील? 86,300 हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे, आलं लक्षात. 86,300 आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, मिस्टर एक्स owns a soap factory at Pune. Following is the profit and loss account prepared by him for the accounting year 2021-22. क्लिअर. मग यामध्ये हे खूप मोठासा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे, इन्कम दिलेला आहे, एक्सपेन्सेस दिलेले आहेत, प्लस त्यासोबत काही 4 ॲडिशनल इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेले आहेत. ह्या पूर्ण ओव्हरऑल इन्फॉर्मेशन वरून आपल्याला काय करायचं आहे, त्यांचं जे बिझनेस आहे है ना, त्याचं आपल्याला काय करायचं आहे, असेसमेंट करायचं आहे. ठीक आहे. ओके, सो नाव लेट्स सॉल्व इट. बघा, यामध्ये आपण दोन दोन भागामध्ये याला सॉल्व करूया, कारण खूप मोठा होणार आहे यामध्ये कॅल्क्युलेशन. ठीक आहे. सर्वात आधी तर आपल्याला नेट प्रॉफिट घ्यावं लागेल, जे दिलेलं आहे ते. ठीक आहे, नेट प्रॉफिट जी सम मध्ये दिलेला आहे तो. ठीक आहे, 20,000. क्लिअर. त्यानंतर मग एक एक गोष्टी जी इन्कम आहेत ते आपण ऍड करत जाऊया. ठीक आहे, मी तुम्हाला लॉंग फॉर्म सांगतो आणि शॉर्ट मध्ये लिहितो या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी. प्रोप्रायटर्स सॅलरी. ठीक आहे, प्रोप्रायटर्स सॅलरी जे आहेत ते 30,000 आहे. क्लिअर. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन प्रोप्रायटर्स कॅपिटल. इंटरेस्ट ऑन प्रोप्रायटर्स कॅपिटल. ठीक आहे, ती किती आहे? 25,000 आहे. ओके, क्लिअर. त्यानंतर आहे मेडिकल एक्सपेन्सेस आहेत, क्लेम नाही आहे. ठीक आहे, मेडिकल एक्सपेन्सेस. ओके, ती किती आहे? 5,000 आहे. क्लिअर. त्यानंतर आहे वेल्थ टॅक्स पेड. वेल्थ टॅक्स पेड आहे. ठीक आहे, ते किती आहे? तो 5,000 आहे. आय थिंक काहीतरी चुकलेलं आहे आपलं. ऍक्च्युली मेडिकल एक्सपेन्सेस 20,000 आहे आणि हे 5,000 आहे. ठीक आहे. त्यानंतर रेसिडेन्शियल टेलिफोन एक्सपेन्सेस. ओके, ते किती आहे? 7,000 आहे, है ना. त्यानंतर बघा, जीएसटी पेनल्टी आहे. जीएसटी पेनल्टी किती आहे? 4,000. हे सर्व एक्सपेन्सेस आहेत. ओके. डेप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशन किती आहे? 30,000. ओके. त्यानंतर कॅश परचेस आहे. है ना, कॅश परचेस किती आहे? 100% ऑफ 80,000 वरती है ना, अंडर सेक्शन 40A 80,000. ओके. त्यानंतर आहे इन्कम टॅक्स सेक्शन 40. 10,000. आणि लॉटरी तिकीट्स पण आहेत, है ना. ते किती आहेत? 500. बरोबर.
ॲडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये दिलेल्या या गोष्टी आहेत बघा. थर्ड ॲडिशनल इन्फॉर्मेशन जे आहे त्यामध्ये दिलेलं आहे ॲडव्हान्स इन्कम टॅक्स जे आहे 10,000 ते पेड आहे त्यामुळे दिलेलं आहे. त्यानंतर 500 रुपीज लॉटरी तिकीट्स जे परचेस केलेलं आहे त्याचे एक्सपेन्सेस आहेत है ना. त्यामध्ये आणखीन ॲडिशनल परचेस आहे 80,000चं, ते पण आपण घेतलेलं आहे. ओके. आणि जे डेप्रिसिएशन आहे है ना अलाउएबल, ते पण दिलेलं आहे 25,000, ते पण आपण घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लेस करायचं आता आपल्याला. याचा अगोदर आपण टोटल करूया, त्यानंतर हे मी खोडतो आणि त्यानंतर मग लेसची अमाऊंट आपण घेऊया. ओके. याचं टोटल होईल 2,11,500. ठीक आहे. 2,11,500 हे तुम्ही लक्षात ठेवा. आता या पुढे आपण जे लेसची अमाऊंट आहे ते घेऊया ना, लेस करूया आपण. क्लिअर. थोडंसं हे खोडतं म्हणजे आपल्याला जागा मिळेल. आणि थोडंसं आवाज बसलेला आहे माझा, त्यामुळे आय एम सो सॉरी फॉर दॅट. ओके. त्यानंतर लेस अमाऊंट घेऊया आपण सर्व. इन्कम टॅक्स रिफंड आहे है ना. इन्कम टॅक्स रिफंड आहे 15,000. त्यानंतर डिव्हिडंड फंड आहे डिव्हिडंड फंड आहे 20,000. ओके. त्यानंतर डिव्हिडंड फ्रॉम बजाज लिमिटेड आहे 25,000. ओके. त्यानंतर इंटरेस्ट ऑन पीपीएफ आहे 5,000. लॉटरी प्राइस आहे 10,000. त्यानंतर डेप्रिसिएशन 25,000 अलाउएबल. ओके. क्लिअर. याची टोटल होते 1,00,000 रुपीज प्लस त्याच्या आधी जे एक्सपेन्सेस होते त्याची होती 2,11,500. ठीक आहे. आणि त्यामध्ये जे नेट प्रॉफिट होतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं 20,000 रुपीज ते ऍड केलेलं आहे. दॅट मीन्स 2,31,500 है ना. 2,31,500 मायनस 1,00,000 रुपये केलेला आहे, तर आपलं 1,31,500 काय मिळालेलं आहे, हे इन्कम फ्रॉम बिझनेस आहे. ओके. लक्षात. अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. ऑलराईट. तर अशा सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हे सोल्युशन काढायचं आहे. एक्झामिनेशन मध्ये सुद्धा आता आपल्याला जर अशा प्रकारचा प्रश्न विचारला, एवढा मोठा तर विचारला जात नाही, पण यामध्ये शॉर्ट प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि आपल्याला आता माहिती की कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे. राईट. तर असे स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे सध्या मे पर्यंत आपली जी एक्झामिनेशन डेट आता आपल्याला माहिती आहे, तर तोपर्यंत आपल्याला प्रिपरेशन एकदम चांगलं करायचं आहे. तर एक्झामिनेशनच्या 10 दिवस आधी, 1 महिना आधी प्रिपरेशन स्टार्ट करणं यामध्ये काहीही अर्थ नाही. आपल्याकडे जितका वेळ आहे तितक्या वेळामध्ये आपण डेली थोडं थोडं जर प्रिपरेशन केलं तर आपल्या एक्झामिनेशन पर्यंत खूप चांगल्या पद्धतीचं प्रिपरेशन होऊन जातं. राईट. तर तुमचं प्रिपरेशन एक चांगल्या लेवल पर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही इथे आहोत. तुम्ही आजच हा प्रिपरेशन कोर्स जो आहे तो जॉईन करायचा आहे पेपर 2चा. त्यामध्ये तुम्हाला पेपर 1 सुद्धा मिळून जाईल. याचा अर्थ पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीची तयारी तुमची इथून होणार आहे. ठीक आहे. आणि येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुम्ही नक्की क्वालिफाय होणार म्हणजे होणारच. ठीक आहे.
जर तुम्ही आजपासून प्रिपरेशन स्टार्ट केलात तर. आलं लक्षात? सोपे पेपर कधी जातात? जेव्हा आपले प्रिपरेशन चांगलं होतं तेव्हा. तर हे चांगलं करण्यासाठी आपल्याला प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. तर आजच जॉईन करा कोर्स आणि फटाफट तयारीला लागा. ठीक आहे? सो थँक यू सो मच फॉर अटेंडिंग द सेशन. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. आणखीन काही टॉपिक्स आपण डिस्कस करूया. आणखीन भरपूर काही शिकण्यासारखं आहे. ठीक आहे? बाय बाय.